देवा, माझा नवा प्रवास सुरू होतो. माझ्या पाठीशी राहा. माझं मन डगमगू देऊ नकोस. माझा संसार टिकवण्यासाठी मी लढा देऊ शकेन अशी शक्ती मला दे. माझा मार्ग सोपा नसणार आहे मला माहिती आहे, पण तो पाठीशी असलास तर मी तोही पार करू शकेन. तुझ्या साक्षीनं लग्नाची पवित्र गाठ बांधली. आता बायको म्हणून माझं कर्तव्य मला पार पाडायचं आहे. माझा संसार मला हातातून जाऊ द्यायचा नाहीये. मला मार्ग दाखव. मी हा लढा जिंकणारच. मी विराजसला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मला शक्ती दे देवा. माझ्या पाठीशी तुझा आशीर्वाद कायम असू दे. हां, नाही मी सगळ्या फाईल्स चेक केल्या आहेत. थोडे मायनर चेंजेस आहेत, त्याच्यावर बोलूयात आपण सविस्तर. ठीक आहे. हां, मेल पाठवलाय तुम्हाला, एकदा चेक करून घ्या. हां, ते मुद्दामच बसलो जरा कामाला लवकर उठून. उगाच भलते सलते विचार येत राहतात डोक्यात. येस. मला कधीच तुझ्याबद्दल प्रेम वाटू शकणार नाही. काय सतत प्रेम 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 प्रेम. मला तिरस्कार वाटायला लागलाय प्रेम या शब्दाचा. विराजस, कामात आहे. ठीक आहे, मी थांबते. काम झाल्यावर बोलू. हॅलो सर, आपण थोड्या वेळात पुढचं डिस्कस करू. मी 5 मिनिटात रिजॉईन करतो. ओके, थँक्यू. काय झालं? तू आज लवकर उठलास का? आणि उठल्या उठल्या कामाला लागलास. नाश्ता नाही केलास? महत्वाची कामं राहिली होती काही. विराजस, मी करू का जरा काम? सॉरी विराजस. सॉरी कशासाठी? ते काल जे काही मला माहिती आहे तू नाराज आहेस आणि खूप साहजिक आहे तुझं नाराज असणं. पण विराजस, काल जे काही झालं, सॉरी म्हणजे मी काल खूप जास्तच बोलले तुला. नाही, जास्त नाही बोललीस राधा. योग्य बोललीस. बरोबर बोललीस. विराजस, अरे तू नाही राधा, हे करायलाच हवं होतं. मला खरंच गरज होती जमिनीवर येण्याची. असा वाहवत चाललो होतो मी. हे प्रेम म्हणजे काय मस्करी आहे का मॅच आहे कुठली जिंकायला? पण तरी मी हट्ट करतच राहिलो. मला वाटलं मी आत्ता जिंकेल, मग जिंकेल. पण जे प्रेम नाहीच आहे ते कुठून येणार? की साधी गोष्ट कळली नाही मला. तू बरोबर म्हणतेस राधा. असं जबरदस्तीने प्रेम होत नाही. काय नॉनसेन्स वागत होतो. आपण काय कॉलेजमधली मुलं आहोत का? हे असं बॉयफ्रेंड बिफ्रेंड बनून फिरतोय, करतोय, यांनी काही होत नाही. याने जर प्रेम वाटत असतं तर तुला वाटलंच असतं ना. प्रेम मुळात असावं लागतं तर ते व्यक्त होतं.
माझं प्रेम आहे विराजस. आशाने प्रेम होतं राधा? नाही होत. उलट त्रास होतो, जीव गुदमरतो. होते ना घुसमट? मला कळलंय राधा, माझ्यामुळे तुला किती त्रास झाला असेल, तुझी किती घुसमट झाली असेल, मला समजलंय. त्यामुळे आजपासून सगळं बंद. आजपासून सगळं बदलणार आहे. तू काळजी करू नकोस राधा. संसार असतो ना, संसार संसार म्हणजे जशी गाडी चालते ना 2 चाकांना, तसा असतो. त्या दोन्ही चाकांचा वेग सारखा असायला हवा, तर संसार सुरळीत होतो. तर त्या 2 चाकांपैकी संसाराचं एक चाक थोडं हळू फिरलं, एक चाक थोडं जोरात फिरलं, तर काय होईल? दोघांचं नुकसान होईल ना. विराजस, प्लीज असं नको बोलूस. तू प्रेम करतोस ती तुझी चूक नाहीये. असं नसतं राधा, असं नाहीये. आता बंद सगळं. दी एंड. आता जशी तू तसा मी तुझ्याशी लग्न केलंय, आपला संसार आहे. मी या बंधनाशी प्रामाणिक राहीन राधा, मनापासून प्रामाणिक राहीन. पण ह्यात प्रेम नसेल आता. पुरून टाकणार आहे मी ते. या मनातल्या ज्या या भावना आहेत ना माझ्या, या अशा कुठेतरी खोल खोल गाडून टाकणार. आपलं लग्न झालंय, त्यामुळे नवरा म्हणून माझी जी जी कर्तव्य आहेत ती मी सगळी पार पाडेन. त्याच्यात कुठेही कमी नाही पडणार. समाजासाठी आपण नवरा बायको असू, पण जेव्हा आपण दोघच असू, तेव्हा मात्र आपल्यात असं काही नसेल. मला कधीच तुझ्याबद्दल प्रेम वाटू शकणार नाही. मला जे हवं असतं ते मी मिळवतोच. आता ती अनाथ पोरगी घरात